मनोज परब यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्यानी डायरेक्ट थेट तुमचेर आरोप केलो. तसंच शिवोलचे आमदार आसा डिलायन लोक तेंचेर आरोप केलो की तुम्ही दोघी जाणां थंय वयता ढवळाढवळ करता आणि जे कितें बांदकाम आसा ते खंय तरी बेकायदेशीर बांदलेले आसा आणि लोकांचे जे हेरिटेज आसा परत तेंच्यांनी तुमचो चेडो म्हणजे आमचो सरपंच आसा पळय डॅनियल तेंचेर आरोप केल्लो आसा. हेचेर तुमी कशे तरेन पळयता? ना आमचेर जो आरोप केला ताणें तो पर्सनल केला. आमी काल हेचेर स्पश्ट केल्लें आहा की हो आरोप जो आहा हो पर्सनल आनी तितून काय एक्चुअली व्हडलेशें काय ना. आनी जो एलिगेशन तो घालता तितून सायटार बसून येवन पळयत जाल्यार कांयच ना. तो रिटेनिंग वॉल बांदपाक हो अवश्य आहा कित्याक तितून 14 माड आसले म्हणून ते आमच्या आदल्या भाडकारान म्हाका सांगलेले. आतां उरल्या 5 तितून 5 माड उरलेले पडोन गेले कित्याक थिंगासरली माती लोटोन गेली दर्याक. हे आदले धोड जे आहा ते मोडलेले आहा ते परत बांदपाकूच जाय. सो तेका जे कितें WRD डिपार्टमेंट जे कितें लोबर यूज करता तेच जाणा. आनी आमी बांदलेले जाल्यार म्हणटले आसले इलिगल. जे उमके सायझीचे लोबर यूज करूंक जाय तितून आनी कितें यूज करूंक जाय ते आमी आनी कितें यूज केलें म्हणटले ते. सो तेजे पेक्षा instead of building concrete wall it is better to have a lower retaining wall अशें WRDन सांगलां. ते तांकां बांदुनी आमी जे कोण तरी एलिगेशन केलां की आमी ते फ्री बांदून घेता म्हणून आमी आमदार म्हणून आमी फ्री बांदून घेयना. तर जमीन आमची ती जाल्यार NTC इरोजन मेजर्स म्हणून आमी 97 lakhs तितून डिपॉझिट केल्ले आहा अकाउंटान. आनी हे काल डिपॉझिट करूंक ना कोणे तरी एलिगेशन केल्यार. हे डिपॉझिट केल्यार आयज जाली हाका बिफोर द रेन्स पावस येवच्या पयलीं म्हणजे समवेअर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी मार्च अशें आमी डिपॉझिट केल्या ते पयशे. सो आयज ऑक्टोबर सोंपत येयलो. सो ते काम कंप्लीट करून दिवपाचें काम तेंचें. आनी आमी खंयसरूच म्हणूंक ना की आमकां आनी कोणाचो जागो जाय आनी कितें जाय. आमची बाउंड्री आहा पळय ती मार्क करून आमकां लँड सर्वे डिपार्टमेंटान दिल्ली आहा. सो आमचो जागो जो तर भाडकारान इकलो जाल्यार भायल्याक इकूंक ना कोणाक. जे हे आहा धोरण आहा RG पक्षाचें धोरण की गोंयकार वयर सरचो आनी गोंयकारा कडेन जमीन उरची, भायलो मनीस येवन जमनीचो मालक जावचो न्हू हेंच आमी केल्लें आहा अशें म्हाका तरी दिसता. की गोंयकारानूच जागो घेतलो आनी आमी ते रिटेनिंग वॉल बांदून तेजो योग्यपणी आमी यूज करतले. सो ते कोण अशें म्हणटा कोण तरी मॉल बांदलेले, कोण म्हणटा बिल्डींग बांदलेले, कोण आनी कितें बांदलें तशें आमी कांयच बांदचे ना. आमी पयले सद्याक जे 14 माड भाडकारान आसले म्हणटा माड ते पयलीं लायता आनी ते शिंपपाकूय आमी वयतले थिंगा. सो ते कोणें टेन्शन घेवपाची गरज ना. कोण तरी म्हणटा काळंगा लायली म्हणून थिंगा काळंगा तिका जावची ना. सो तेणी जे हे एक स्टंट केल्ले, स्टंट म्हणटा तेका, मोटरसायकल स्टंट करता केन्नाय आमचे यूथ हात सोडून उबे रावन तसो तेणी एक स्टंट केलो की आमी काम करता म्हणून वचोन आडोवप आनी गोंयच्या लोकांक दाखोवप की आमी खंय तरी हे बेकायदेशीर आमी ते वॉल बांदता. वॉलाचो व्हडलो प्रश्नच ना हिंगा. आनी जे वॉल जे मटेरियल यूज करून बांदपाक जाय ते आमकां WRD बांदून दितले. आख्खे गोंयभर WRD बांदता म्हणजे मनोज परब सगळ्याक वयता काय? इज मनोज परब गोईंग एव्हरीवेअर टू स्टॉप रिटेनिंग वॉल्स बींग बिल्ट by various individuals, whether it is local or anybody else. NTC इरोजन मेजर्स सगळ्याक चालू आहा. सो आपले वॉल जर कोण बांदता आनी आपली प्रॉपर्टी प्रोटेक्ट करपाक जाल्यार तेजो काय हक्क तो कांयच ना. फायनली पीपल हॅव टू गेट कन्विन्स्ड. लोक जो कॉन्स्टिट्युएन्सीन रावता स्थानिक लोक जे लोकांनी डिलायला मायकल लोबोक वोट घालून निवडून हाडल्या 14 कॅन्डिडेट आसले थिंगा तितूनसून डिलायला लोबो जिखला. सो त्या लोकांक कन्विन्स करपाची गरज आयज. मायकल लोबोची रिटेनिंग वॉल इलिगल म्हणून सांगून कन्विन्स लोक जावचे ना. सो
आता तेणे न्यू सांगले आयज 386 काय कितले तरी म्हटल्या तेणे मातशी आहा तो फिगर धाडला म्हाका कोणी हय कितें आहा 385 कितें तरी एप्लिकेशन्स केल्या पळय ती वेरियस पंचायतींक कोणाक तरी केल्या तेजी कॉपी म्हाका मेवत जाल्यार आनीक बरें जातलें. अंजुना पंचायतीन तुमकां स्टॉपेज नोटीस दिला जे कॉन्ट्रॅक्टर तेजे आमकां दिवंक ना ती स्टॉपेज नोटीस तेणें एड्रेस केला आमी बांदीत ना न्हू. सी कंस्ट्रक्शन ऑफ रिटेनिंग वॉल इज बींग बिल्ड बाय WRD वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट. ते आतां आमकांच बांदिना न्हू, ते खूब स्वतेर बांदता. आख्खे गोंयभर थिंगा वचत जाल्यार काम चालू आहा. सो हे कितें आहा आतां पॉलिटिकली आमचेर कंप्लेंट फायल केले पंचायतीन. सो पंचायत कितें करता, पंचायत नोटीस इश्यू करता, हो काम बंद कर म्हणटा. ते तेणी आपली फॉर्मॅलिटी केल्या. सो आमी ती काडून लेटर तेंकां धाडल्या कोणाक वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट. वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटान ऑलरेडी लेटर केले तेंकां पंचायतीक की काम आमी करता म्हणून. अँड एज पर द रुल्स अँड रेग्युलेशन्स जे तेंचे आहा WRDचे ते फॉलो करता. आता हांवूय सांगूंक शकना की की सगळे हे रिटेनिंग वॉल जितकी आता शिवोले कॉन्स्टिट्युएन्सीन बांदल्या आनी अंजुनान बांदल्या स्पेशली रिव्हर सायडीक आनी फाटल्या दिसांनी पासून बोंदीर वाड्यार भरपूर व्हडले दिलाला लोबन इनॉग्रेशन केला, कंप्लीट जाले. तेजे पयलीं फाउंडेशन घातले. केन्नाच कोणी कंस्ट्रक्शन लायसन्स मागूंक ना. कित्याक इट इज नॉट कंस्ट्रक्शन, इट इज नॉट अ कंस्ट्रक्शन, दॅट इज टू रिटेन युअर प्रॉपर्टी. आनी तेचे वयर मागीर तूं कंस्ट्रक्शन लायसन्स कंस्ट्रक्शन करतलो कितें आसूं तें, रेस्टॉरंट आसूं, घर आसूं, हॉटेल आसूं, बिल्डींग आसूं, मॉल आसूं, तेका पंचायत लायसन्स लागता, घेवंक जाय. आरजी पार्टीच्या हांकां एक्सपोज करपाक आतां तुमी रेडी? एक्सपोज काय तितून एक्सपोज म्हणटा पळय ते ना. 386 एप्लिकेशनां केल्या तेणी. दॅट स्पीक्स वॉल्युम्स. इन शॉर्ट आय एम टेलिंग यू 386 number speaks volume. So they are concerned about Shiolim constituency. So this speaks volumes. How many applications have gone to logical end has to be checked. म्हणजे ऍप्लिकेशन हायेन केले, हायेन ऍप्लिकेशन केले, लॉजिकल एंडाक गेला हो ना. आता आमी एक फायल मूव करता आनी ते आमी सगळी फायल मुवमेंट करून पास करून हाडटा आनी मागीर तो नाल फोडटा आमी आनी तो रोड हॉटमिक्स जाता, वो रिटेनिंग वॉल जाता, वो आनी कसलें काम जाता. सो तेका म्हणटा लॉजिकल एंड. 386 एप्लिकेशन्स हॅव गॉन ऑन डेफ इयर्स जाली. म्हणजे कोणेच तेजेर कारवाई करूंक ना. एप्लिकेशन केल्या आनी तशीच आहा. मनोज परब थंय अंजुना वयता, ते सगळें जें कितें बांदकाम चालू आसा तें पळयता आनी मागीर प्रेस कॉन्फरन्स हेच्या फाटसून कोण तरी बोलवता, धनी कोण तरी वेगळो आसतलो अशें तुमकां दिसता अथवा खंयची पार्टी? ना, हांवें सांगलें तुका न्हू, पॉलिटिकल पार्टी RG हॅज सेट आयज ऑन शोलीम कॉन्स्टिट्युएन्सी. 2027च्या इलेक्शनाक कळटलें कितें पळय तें, कोण खंय आहा पळय तो. आमी बेश्टे कॅरेक्टर एसेसिनेशन मनोज परबाचे वो आनी कोणाचे वो तेजे फॅमिलीचे करप योग्य न्हू. तेणे जे भाशेन आमचे कॅरेक्टर एसेसिनेशन काल करपाचो प्रयत्न केलो, हे तेणे प्लॅटफॉर्म रॉंग यूज केलो, हे म्हाका तरी दिसता. ते एक कसले रिटेनिंग वॉल आनी तो कसलो प्रेस आनी ते कसले लोक आख्खे विलेजीक आपयले तेणे. अंजुनचे 8-9 जाण आसले. सो इट स्पीक्स वॉल्युम्स. आनी हांवें जे म्हटलां पळय ते इज वेलकम टू कम इन शोलीम कॉन्स्टिट्युएन्सी टू डू हिज प्रोपगेंडा ऑफ हिज पार्टी अँड कन्विन्स द पीपल. आमी जे भाशेन कन्विन्स करता लोकांक की आमकां मत तुमी कित्याक घालचे, सेम भाशेन तेणे कन्विन्स करचे. असले स्टंट करून कन्विन्स लोक जावचे ना, हे हांव ताका स्पश्टपणे सांगूंक सोदता. आय डू नॉट वॉन्ट टू say anything against him. I only want to tell him with such stunts people will not get convinced. That is very small thing. आणि जेन्ना तू पर्सनल वयता कितें तरी कोणाच्या भाटाचेर, कोणाच्या घराचेर, कोणाच्या हेचेर, ते लोकांक आवडना, ते लोकांक लायक जायना. आनी आमी
तेजे अगेन्स्ट हो तेणे कितें केला हो तेणे कितें पर्सनल कितें आहा तें आमी तेजे अगेन्स्ट तशें हांव केन्नाच उलोवपी न्हू तो म्हाजेर कितलो उलयलो पासून जाल्यार आमी उलोवपी सो ही हॅज टू अंडरस्टँड दॅट वी आर ऑल इन द सेम थिंग तो अजूनही इलेक्टेड जावंक ना गेल्या फावटी त्याने ट्राय केली इलेक्ट जावपाक 2 कडेन बसलो तो इलेक्ट जावंक ना सो इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह आणि पॉलिटिकल पार्टीचो चीफ म्हणजे प्रेसिडेंट ताका सोबना अशें उलोवप हे इतलें हांव ताका सांगूंक सोदतां की ताका असले ह्या लेवलाचेर येवन एलिगेशन करप सोबना ताका आनी तो जाणा जे आमी कितें करता पळय ते थिंगा ते हेका काय हे लागत ना ही इज ओनली ट्रायंग टू शो दॅट कितें तरी डिस्ट्रॅक्शन जालें म्हणून कितें कितें एनवायरमेंट डिस्ट्रॅक्शन जालें तो दाखोवंक सोदता आनी तो जाणा थिंगा एनवायरमेंट डिस्ट्रॅक्शन जावंकूच ना सो इट इज ओनली अ पॉलिटिकल स्टंट सो ही हॅज टू ट्राय हीज वेज अँड वी वील ट्राय आवर वेज आमी लोकांची कितें कामां आहा ती आमी करतले तेकाय करूं न्ही 386 जे तेणे कंप्लेन केला तेजेर आमचो विचार आहा वचोन ते चॅक करपाक म्हाका जर तर लिस्ट मेळ्ळें जाल्यार आमी त्याच्या लेटरीचेर आमी लेटर करता तेणे कितें तरी एप्लिकेशनां केला पंचायतींक तेणे लॉजिकल एंडाक व्हरची ती आमचें ऑब्जेक्शन काय ना ती कोण म्हणटा भायल्यांनी 386 कितें स्ट्रक्चर बांदल्या ती तेणे लॉजिकल एंडाक व्हरची हांव आनी एकदां सांगता लॉजिकल एंड म्हणजे कितें तेणे जो तर ती सेटबॅक सारको धरूंक ना कोणे हायट ऑफ कंपाऊंड वॉल वाडयल्या कोणे आनी कितें केला एक घर आहा थिंगा 2 घरां बांदल्या सो तेणे लॉजिकल एंडाक व्हरचें आमचो हेल्प जाय जाल्यार आमकां सांगचें म्हाका फोन करचो हांव येता तेणे खंय खंय आतां तेणे एप्लिकेशनां केल्या न्हू तेजे लिस्टूय आमकां शेअर करचें तेणे हांवूय येता दोगूय जाण वांगडा करुया बिकॉज तेजो इंट्रस्ट सेम आहा आमचो इंट्रस्ट सेम आहा की इलिगॅलिटी ते कोण तो म्हणटा जो तर हे इलिगल बांदला आनी कितें बांदला रोड बॅक सेटबॅक सारको सोडूंक ना कोणें कंपाऊंड वॉल हाडून रोडाक तेकोन 3 मिटराच्या हायटीन बांदला खुबशे तो आमचे तो फ्रेंड सर्कलान उलयतालो म्हणजे खूब इलिगॅलिटी जाल्या सो हांव आय एम रेडी टू असिस्ट हिम माय वायफ हू इज द MLA ऑफ शिवोलीम कॉन्स्टिट्युएन्सी डिलायला लोबो वील असिस्ट हिम सो ही कॅन very well ask us since we are the representatives. Delilah Lobo is the representative. She is ready to come. I was talking to her today afternoon. अशें तेणे 386 केल्या जे 386 कितले तरी 275 काय 386 किती तरी फिगर सांगला तेणे सो वी आर रेडी टू कम विथ हिम अँड चेक वेदर दोज structures which are already completed or yet to be completed whether they are being built as per the approved plans or not. I will also be part of it if he wants. मनोज परब इतको अग्रेसिव्ह जावपाक आणि खास करून तुमच्या फाटसून जी कंप्लेंट करपाक कारण कितें आसतलें कितें दिसता म्हाका दिसता शिवोले कॉन्स्टिट्युएन्सी जायी तेका आनी कलंगूटूय जायी कशी दिसता म्हाका तेणे अवश्य प्रयत्न करचे आनी इलेक्शन 27 येता काही जे आधी तुमच्या वांगडा आसले ते काल आमी पळयताले कॅमेराचेर ते थंय दिसले खंय तरी पॉलिटिकल फरक पडना जे कोणाक दिसता की दुसऱ्या सायडीन 4 हिरवी म्हणटा ग्रीन ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साइड दे आर ऑलवेज दे वॉन्ट टू गो सो लेट देम गो देर इज नो प्रॉब्लम एज लॉंग एज यू विन द इलेक्शन आता कोणाक इलेक्शन कॉन्टेस्ट करूंक जाय ते वयतलेच न्ही सो तांकां असो न्ही कांय फरक पडना आमी ऑल द बेस्ट म्हणटा सगळ्यांक RG पार्टीकूय ऑल द बेस्ट म्हणटा आमी कित्याक तो आतां हे सगळे कित्याक करता तो आनी खंय करिना पळयात तुमी आख्खे गोंयांत पळया सगळे रिटेनिंग वॉल चालू आहा सगळ्याची बिल्डिंगां चालू आहा कोणाचे सगळे वस्तू चालू आहा पूण तेका टार्गेट मायकल लोबो आमचे पर्सनल जे कितें बांदलां तेजेर टार्गेट केला देव तेका पोवन घेतलो हेच्या मागचें कारण कितें आसूं शकता कितें आमी काल उलयला न्हू आनीक तेजेर उलोवपाक तेणे आतां स्पश्टपणे सांगलें 386 एप्लिकेशन आपणें केलें बरी गजाल म्हणटा हांव तेणे जो तर पंचायतीक कळयला आनी TCPक कळयला एप्लिकेशनां करून की हिंगा इलिगॅलिटी चालू आहा हिंगा इलिगल कितें चालू आहा माय वायफ बींग द MLA शी इज रेडी टू असिस्ट अँड कम विथ देम सेकंडली
His interest is Sholem constituency and Kalamgud constituency also. Very well. We will fight the next election. And we will see what the people have to see. लोकांक कितें जाय तेच जातलें. ताणें एक व्हडलो आरोप केला की आपूण जो जे पार्टीच्या अकाउंट RJ पार्टीचे जे कोण मनीस आहा कार्यकर्ते आहा तेंच्यांनी समज कोणा कडल्यान पयशे बी घेतले तर या म्हणून सांगलें न्हू. एक्सपोज कर आम्ही जो तर त्या एक्सपोज कर आपूण RJ पार्टी बनवले आम्ही त्या बिल्डिंगा कडेन और त्या विलां कडेन गेले जाल्यार आमकां कळटलें. तेचे पयलीं कळचें ना. 386 एप्लिकेशनां दी खूब आहा. वी आर रेडी टू काम. आमी येवपाक रेडी आहा. जी कितें खंय तरी तेंच्यांनी आदी 386 अथवा समथींग जी एप्लिकेशनां केल्ली ती खंय तेजी आमकां खबर ना. ती बंद पडली अशें दिसता. आनी ना ना त्याच्या तेजी आमकां तरी आनीक खबर कितें तरी गुपीत ना. आसा अशें फर्स्ट टायम म्हणपाचें. म्हाका कळलें की इतली एप्लिकेशनां केल्या. त्या एप्लिकेशनां कित्याक केल्या आनी तेजेर कारवाई कित्याक जावना ती म्हाका खबर ना. त्याच्या कोणाक केल्या तेणें. एक करूंक जाता टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, दुसरी करूंक जाता पंचायती. MLAक तर कॉपी येवंक ना. MLAक कॉपी दिवच्यो आमी परतून आमचे लेटर हेडीर TCPकूय बरयता, आमी पंचायतीकूय बरयता आनी आमी परत रिइन्स्पेक्शन करया. त्याच्या फाटसून कितें तरी गुपीत आसा अशें. ना ना परत रिइन्स्पेक्शन करया म्हणटा की बाबा हो स्ट्रक्चर सारको बांदला वा ना, हो स्ट्रक्चर सारको बांदला वा कंपाऊंड सारकें बांदला. तशें काय ना. तेणी क्लॅरिटी दिल्या की माय इंटेन्शन इज क्लियर म्हणटा तो की आपण इतली एप्लिकेशनां केल्या आमकांय तेजी कॉपी मेळोवन दिवनी. वी वील ऑल्सो वर्क ऑन इट. आनी आमी लॉजिकल एंडाक वचपाक तेजोय हेल्प मागता. जो तर हे 386 भायल्या लोकांनी जे बांदला ते बेकायदेशीर बांदला कायदेशीर बांदला जाल्यार तेणी कायदो हे करून बांदला. म्हणजे हायट तेजी उमकी आसूंक जाय उमकी बांदल्या, एक आसूंक जाय ते 2 स्ट्रक्चर बांदल्या. ते सगळे पळोवपाक हांव रेडी आहा. थँक्यू. Yes, sir. Thank you.